राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चेनं त्यांच्या पक्षामध्ये चैतन्याचं वातावरण असलं तरी महायुती मात्र कमालीची सावध झाली आहे। शिवसेनेची धगधग वाढल्याचं त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यांवरून दिसतंय। तर भाजपनं कुणाचीही युती झाली तरी महायुतीचीच राज्यामध्ये सरशी होईल असं वक्तव्य केलंय। ठाकरेंच्या युतीच्या चर्चेनं महायुती सावध। शिवसेनेची धडधड वाढली। भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी युतीच्या चर्चेच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलंय। दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चेनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मात्र धडधड वाढलीय। राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। खरं तर विधानसभेच्या निवडणुका झाल्यात, लोकसभेचा धुरळा, विधानसभेचा धुरळा आणि त्यानंतर या महाराष्ट्रातल्या राजकारणातली समीकरणं अनेक गतिमान होत आहेत। उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या सगळ्या राजकारणासाठी प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीनं कंबर कसून कामाला लागलाय। वेगवेगळ्या पद्धतीचे संदर्भ आपल्या पद्धतीनं बांधायचा प्रयत्न प्रत्येकजण करतोय। त्यामुळे मला असं वाटतं की त्यातलाच एक तो भाग असेल। परंतु मी कालही आपल्या सगळ्यांना सांगितलं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं एक अभूतपूर्व अशा पद्धतीचं यश मिळवलं। आदरणीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं ज्या पद्धतीनं थम्पिंग मेजॉरिटी घेतली, त्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली। उद्या भविष्य काळामध्ये आपल्या राजकीय अस्तित्वाच्या साठीची धावपळ धडपड ही करावी लागते। ठाकरे बंधू एकत्र येणं चांगलं असल्याचं रामदास कदम म्हणाले, पण उद्धव ठाकरेंमुळे राज ठाकरे शिवसेनेतून फुटल्याचा आरोप करायलाही रामदास कदम विसरले नाहीत। उद्धव ठाकरे कोणाचं होणार नाही, फक्त आता सगळं हातातून गेलंय तर राज ठाकरेला सोबत घेऊन काय जोडता येतं का, एवढा फक्त प्रयत्न केला जाईल उद्धव ठाकरेंकडनं। बाकी प्रामाणिकपणे राज ठाकरेंसोबत उद्धव असणार नाही हे देखील तुम्हाला मी आज सांगतो। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती करावी की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं सांगत भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। मैं आपको आज ही बोल के रख देता हूं, चाहे बीएमसी के चुनाव हो, चाहे लोकल बॉडी के चुनाव हो, भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में हमारी जो महायुति है, हमारी जो एनडीए है, ये निश्चित रूप से ये सारे चुनाव जीतेगी, महायुति की विजय होगी। राज साहेबांना त्यांच्या पक्षाची भूमिका व्यक्त करणे, मांडणे, त्यांना युती कुणाशी करायची आहे कुणाशी नाही हे सर्व अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखाला असतात। तर राज साहेबांना जर असं वाटतं की त्यांनी उद्धव साहेबांची युती केली पाहिजे, यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या युतीच्या मध्ये येण्याचं काही कारण नाही। कालपर्यंत राज ठाकरे महायुतीत येणार अशी चर्चा होती, मात्र आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या चर्चा सुरू झाल्या। ठाकरेंच्या बंधू भेटीमुळे किमान मुंबई, पुणे आणि नाशिक पट्ट्यात महायुतीला नवी रणनीती आखावी लागणार आहे। त्यामुळे ठाकरेंची युती होते की नाही यावर सर्वाधिक लक्ष महायुतीचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।